नमस्कार मित्रांनो. अजित आगरकर संबंधी सध्या बरेच रिपोर्ट्स बाहेर येत आहेत. अजित आगरकरची विकेट पडणार हे जवळपास फिक्स मानलं जात आहे. बऱ्याचशा रिपोर्ट्समधून आता अजित आगरकरला चीफ सिलेक्टर म्हणून ठेवणार नाही, त्याला हटवलं जाईल हेच सांगितलं जात आहे. BCCIची एक मीटिंग झालेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये सुद्धा जवळपास फिक्स केले गेलेलं आहे, निश्चित केले गेलेलं आहे की अजित आगरकरला चीफ सिलेक्टर म्हणून आता ठेवणार नाही, त्याची विकेट नक्कीच पडणार. 2027 जो वन डे वर्ल्ड कप आहे त्या वर्ल्ड कपच्या आधीच हे चेंज होणार आहेत, ह्या जवळपास त्या रिपोर्ट्स म्हणून सांगण्यात आलं आहे आणि फिक्स मानलं जात आहे. तर मागच्या काही महिन्यातला इंडियन टीमचा टेस्टमधला परफॉर्मन्स बघितला आणि T20 मधला सुद्धा परफॉर्मन्स बघितला. म्हणजे आयर्लंडने आपल्याला झोपवलं, इंग्लंडने आपल्याला लोळवलं, म्हणजे अगदी धुवा उडवलेला आहे इंडियन टीमचा. टेस्ट असो, इव्हन T20 असो, दोन्ही फॉर्मॅटमध्ये. फक्त वन डे फॉर्मॅटमध्येच कसं तरी सध्या चालू आहे. आणि काही कॉन्ट्रोवर्सी सुद्धा आहेत, जसं वन डे टीम 2027 वर्ल्ड कप आहे, त्या वर्ल्ड कपसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना सिलेक्ट करतील का नाही, त्याच्या सिलेक्शनवर सततच कॉन्ट्रोवर्सी चालू आहे. आणि बहुतेक तरी असं समजलं जातं की अजित आगरकरचा त्यांच्या सिलेक्शनला विरोध आहे, त्याच्यामुळे बरेच कॉन्ट्रोवर्सी होत आहेत. त्यामुळे परफॉर्मन्स आणि कॉन्ट्रोवर्सी या दोघांमुळेही अजित आगरकरला चीफ सिलेक्टर पदावरून हटवलं जाऊ शकतं. तर अजित आगरकर नाही तर मग कोणाला चीफ सिलेक्टर केलं जाईल? जे सगळ्यात जास्त नाव समोर येत आहे ते म्हणजे VVS लक्ष्मण. VVS लक्ष्मणचं नाव जवळपास फिक्स मानलं जात आहे. VVS लक्ष्मण हा इंडियन टीम मॅनेजमेंट सोबत, इंडियन प्लेयर्स सोबत, जे सध्याचे करंट प्लेयर्स आहेत किंवा अजून थोडे मागचे प्लेयर्स आहेत, म्हणजे विराट कोहली असेल, रोहित शर्मा असेल, यांच्यासोबत सुद्धा तो बऱ्याच वर्षापासून जोडला गेलेला आहे. VVS लक्ष्मण तो एकतर COE सेंटर ऑफ एक्सलन्सचा सुद्धा हेड आहे. तसेच तो इंडियन A टीमचा सुद्धा कोच म्हणून तो काम करतो. किंवा जेव्हा टीम जे हेड कोच असतो, हेड कोचला जेव्हा रेस्ट दिलं जातं तेव्हा सुद्धा काही टूर्स असतात, जसं झिम्बाब्वेचं T20 टूर होतं, त्याच्यावर VVS लक्ष्मण हा कोच होता. आणि या सगळ्यामुळेच VVS लक्ष्मणचं नाव जवळपास फिक्स मानलं जात आहे. तसं तर टाइमपास म्हणून अश्विनचं सुद्धा नाव समोर आलं होतं. अश्विनची चान्सेस कमी आहेत. VVS लक्ष्मणचं जास्त फिक्स मानलं जात आहे. आणि हे पण सांगितलं जात आहे की रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा सपोर्ट सुद्धा VVS लक्ष्मणला जास्त आहे, त्याच्यामुळे VVS लक्ष्मणचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर बघूयात, लेट्स सी की नेमकी खरंच अजित आगरकरची विकेट पडते का आणि त्याच्या जागी VVS लक्ष्मण येतो की अजून कोणाला चीफ सिलेक्टर करतात. भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.